नमस्कार, मी आशिष जाधव. जय महाराष्ट्र न्यूजच्या या विशेष कव्हरेजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज राज्यातला आणि देशातला मतदानाचा तिसरा टप्पा आहे. राज्यासह देशभरात 117 जागांवरती मतदान होत आहे. तिसरा टप्पा हा खरं तर 115 जागांचा होता, पण गेल्या टप्प्यातल्या 2 जागा वेल्लोर आणि त्रिपुरा पूर्व इथं आज मतदान होत आहे. त्यामुळं 117 मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान हे पुढे सरकत आहे. जे शेवटचं वृत्त हाती आलेलं आहे त्यानुसार 1 वाजेपर्यंत सरासरी राज्यात 28% मतदान झालेलं आहे. तर देशभरात सुद्धा 27 ते 28% 1 वाजेपर्यंत मतदान झाल्याचं वृत्त आहे. राज्यामध्ये ज्या 14 लढती आहेत त्या 14ही लढती इंटरेस्टिंग लढती आहेत. बहुतेक ठिकाणी तिहेरी सामना आहे. वंचित बहुजन आघाडी असेल किंवा काही ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विरोधातला बंडखोर असेल, त्यामुळं तिहेरी सामना दिसतोय. एखाद दुसऱ्या ठिकाणी अनपेक्षित निकाल लागू शकतो हे या टप्प्यामध्ये दिसतंय. कारण हा जो टप्पा आहे इथं काँग्रेसला एकही जागा मिळालेली नव्हती. भाजपकडं म्हणजेच भाजप सेना युतीकडं 10 जागा, भाजपकडं 6, सेनेकडं 4 अशा या 14 जागांपैकी 10 जागा ह्या युतीकडे होत्या 2014ला. यंदा बघायचं आहे या 14 मध्ये नेमका काय निकाल लागतोय तो. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते अतुलभाई शाह आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते माजी आमदार जयदेव गायकवाड आहेत. आपल्यासोबत पुण्याहून काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी आहे. त्याबरोबरच आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारुख अहमद हे सुद्धा असणार आहेत. मी सुरुवातीला अतुलभाई शाह यांच्याकडे जातो. अतुलभाई शाह, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा मतदान केलेलं आहे. पुन्हा मतदान करताना त्यांनी मागच्या वेळेसप्रमाणे मतदारांना आवाहन केलेलं आहे की मोठ्या प्रमाणात लोकशाहीच्या या उत्सवात तुम्ही सामील व्हा, मतदान करा. आवाहन करणं खरंच गैर नाहीये, पण ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करताना जो एक युफोरिया तयार करतात, त्यांचा जो जलवा करिश्मा दिसतो, त्यामुळे सुद्धा मतदार प्रभावित होऊ शकतात. नक्कीच. लोकतंत्र म्हणजे मतदान. हा बोला. हा बोला. नक्कीच नक्कीच लोकतंत्र म्हणजे मतदान. मतदान जास्त व्हावं, मतदानामध्ये लोकांनी सहभाग करावा, हे इलेक्शन कमिशनचं तर कार्यक्रम होतच असतात. पण त्याच्याच बरोबर प्रधानमंत्री म्हणतात, आणि आजच नाही मागेही ते म्हणाले, की लोकतंत्रमध्ये आपला अधिकार, मतदानाचा अधिकार हा बजावलाच पाहिजे. सो इन अ वे ही स्ट्रेंथनिंग द डेमोक्रेसी. आणि प्रत्येक वेळी प्रधानमंत्री हा डेमोक्रेटिक व्हॅल्यूज यांना भर देतात आणि खरोखर ते युफोरिया निर्माण करतात. कारण त्यांचं प्रत्येक पाऊल या देशासाठी, मग प्रत्येक भाषण हे देशाचं, जिंको न जिंको वेगळी गोष्ट आहे, पण सगळ्यांनी मतदान, आणि त्यांनी जे मतदान केलं त्याचं ती युफोरिया नाही, उलट लोकांमध्ये उत्साह जागृत करतात मतदानाचं. एवढी एनर्जी आणि पॉझिटिव्ह वाईब्स आहेत प्रधानमंत्रीमध्ये, आणि त्याचा देशाला फायदा आहे. ठीक आहे. आपल्यासोबत गोपाळ तिवारी सुद्धा आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. गोपाळ तिवारी, राहुल गांधींच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा आहे, कारण केरळमधल्या वायनाडमधून पहिल्यांदाच ते निवडणुकीला उभे आहेत. त्याचवेळी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा राफेलच्या संदर्भात बराच गैरसमज आम्ही थोडा स्पष्ट करतो प्रेक्षकांसाठी. राहुल गांधी राफेल संदर्भातलं जो एक आदेश आला होता मध्यंतरी, त्या आदेशाच्या अनुषंगाने असं म्हणले की चौकीदार चोर आहे, हे सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे. पण राहुल गांधींनी जे ॲफिडेव्हिट काल सुप्रीम कोर्टात सादर केलं त्यात त्यांनी दिलगिरी व्यक्त करताना असं सांगितलं की प्रचाराच्या ओघामध्ये पूर्ण निकालपत्र न वाचता आपण तसं बोलून गेलो होतो, की सुप्रीम कोर्टानं जो आदेश दिलेला आहे त्यातून हे स्पष्ट झालेलं आहे की चौकीदार चोर आहे. त्यावरती मीनाक्षी लेखी ज्या भाजपच्या नेत्या आहेत त्यांनी आक्षेप घेतला, याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टामध्ये. आज सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींना विचारलंय चौकीदार कोण आहे नेमका, तुम्ही ज्याला चोर म्हणताय, आणि आता 30 तारखेपर्यंतची मुदत दिलेली आहे. त्याच वेळी राहुल गांधी वायनाडमधून उभे आहेत.
वायनाडची सुद्धा निवड राहुल गांधींनी काँग्रेसनी जाणीवपूर्वक केलेली आहे. एकूणच राहुल गांधींवर टीका होते. आशिषजी, वायनाडबद्दल सांगायचं झालं तर काल पण मी आपल्या चर्चेत हे आधी टीकेचं बोला, आधी सुप्रीम कोर्टाचं बोला. राहुलजींचं हे देशव्यापी आधी नेतृत्व आहे. सुप्रीम कोर्टाचं बोला. नाही, आपण वायनाडचा बर सुप्रीम कोर्टाचा आपण बोलूया. सुप्रीम कोर्टाचा परवाचा जो निकाल झाला त्याच्यामध्ये त्या संपूर्ण घटनाक्रमाचा मतितार्थ जर बघितला तर तो राफेलच्या चौकशीच्या बाजूनी झालेला आहे. म्हणजे भ्रष्टाचार बाहेर यावा हे सुप्रीम कोर्टाच्या परवाच्या निकालावरून स्पष्ट दिसते की सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आहे की तो परत जो पूर्वीचा जो निर्णय एकतर्फी दिला होता, जो बंद पाकिटात सरकारने त्यांना माहिती दिली त्याच्या आधारे दिला होता, जो कॅगचा अहवाल झाला असं खोटं सांगितलं होतं आणि अनेक चुकीचे त्या ठिकाणी माहिती दिली होती, त्याच्या आधारावर सुप्रीम कोर्टाने असं म्हणलं होतं की राफेलमध्ये तसं काही खरेदीत आम्हाला आढळत नाही. परंतु याचा ते ढोल एवढे पिटवत होते लोकसभेत आणि याचा अर्थ सगळीकडे राहुल की गांधींनी आम्हाला चुकीचा घेतला म्हणून तो दिलगिरी व्यक्त केली सुप्रीम कोर्टात. त्याच्यानंतर जेव्हा एन राम आणि यांच्या माध्यमातून हिंदूमध्ये जे डॉक्युमेंट आलेले त्याचा सोर्स जो जरी चुकीचा असेल तर त्यातली माहिती व्हॅलिड आहे हे सुप्रीम कोर्टाने परवा मान्य केलेलं आहे. म्हणजे जरी त्या वेळेला पण देखील ते वेणुगोपाल आणि सॉलिसिटर जनरल ही गुप्त माहिती बाहेर फोडली म्हणून त्यांना अटक करा असं एक प्रकारचं दहशत निर्माण करत होते. पण मी सुप्रीम कोर्टाचं आज न्याय व्यवस्था जागृत आहे, आम्हाला अभिमान वाटतो या न्याय व्यवस्थेचा की त्यांनी त्या ठिकाणी सक्षमपणे हे सगळी माहिती घेतली. परंतु ऐका मला माझं म्हणणं पूर्ण करून द्या. परंतु त्या निकालामध्ये त्यांनी जेव्हा सांगितलं की ही नंतर जी याचिका अरुण शौरी आणि यशवंत सिन्हा आणि प्रशांत भूषण यांची जी मान्य करून घेतली आणि अगोदरचा निकाल रद्द करून त्या ठिकाणी चौकशीसाठी त्यांनी तो निर्णय दिला, त्याचा अर्थ ती चौकशी परत सुरू झाली असाच आहे. परंतु त्या सगळ्या याच्या घटनेचा मतितार्थ आम्हाला सांगायचा हेतू होता की सुप्रीम कोर्टाने पूर्वी दिलेली क्लीन चिट ही रद्द केलेली आहे. आता याचा अर्थ त्या बोलण्याच्या ओघात राहुलजींनी कदाचित कुठे बोललं असेल, परंतु ते तांत्रिक जर मुद्दा बघितला तर त्याविषयी त्यांनी माहिती मागितली, परंतु मूळ मुद्द्यापासून तुम्हाला मागे चपराक दिलेली आहे ना, भ्रष्टाचार झालेला आहे. तुम्हाला चपराक दिली आहे. नाही. म्हणू नका हे तुम्ही बिलकुल नाही. तुम्हाला चपराक दिली आणि काल ते चौकीदार चोर याच्यापेक्षा मोठं काय तुम्हाला तुमचं कन्व्हिक्शन. अतुल शाह ते काय म्हणतात तुम्ही लक्षात घ्या. ते म्हणतात या ना त्या निमित्तानं खटला पुढे चाललाय. सुप्रीम कोर्ट विचारताय चौकीदार कोण आहे राहुल गांधींना, त्यामुळे तो खटला पुढे चाललाय ना. आशिषजी, त्यामध्ये त्यांनी तो खटला अगोदरचा निर्णय रद्द केलेला आहे जो ज्यांचे हे डिंडवडे पेटत होते की राफेलमध्ये सुप्रीम कोर्टाने क्लीन चिट दिली, त्यामुळे त्यांनी परत ते चौकशी त्याचे अजून सुनवाई व्हायची आहे. त्यामुळे तो अगोदरचं हे जे सुप्रीम कोर्टाचं प्रशस्त पत्रक मिळालं हे जे सतत वाजवत होते ढोल त्याला बंदी आणली आहे सुप्रीम कोर्टाने की त्याच्यात ते मान्य केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी एन राम यांचा हिंदू मधला अहवाल रिपोर्ट त्याचा सोर्स त्या ठिकाणी राहुल गांधीवर विचारलंय गोपाळ तिवारी. राहुल गांधींनी जी दिलगिरी व्यक्त केली सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आपल्या सोयीनं जो अर्थ लावला त्याला सुप्रीम कोर्टाने आक्षेप घेतला. बोलत नाही. राहुल गांधींनी आपल्या सोयीनं अर्थ लावला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा, त्याला आक्षेप घेतलाय सुप्रीम कोर्टाने. नाही त्या संपूर्ण घटनाक्रमाचा जर मतितार्थ बघितला तर तो बदलत नाही. आमचं म्हणणं एक होतं की सुप्रीम कोर्टाने त्यांना क्लीन चिट दिलेली नाहीये आणि याच्यात भ्रष्टाचार झाले हे तथ्य आहे, हे तथ्य मान्य केलंय. आता याचा अर्थ सुप्रीम कोर्टाने चौकीदार चोर आहे असं म्हणले म्हणून त्यांच्यावर जर ते नोटीस बनवली असेल तर त्याबाबत राहुल गांधींनी ऍफिडेव्हिट दाखल केली, त्याच्यावर आता सुनावणी होणार आहे. सुनावणी होणार आहे, ते न्यायप्रविष्ट बाब आहे. ठीक आहे. अतुलभाई बोला. तुम्हाला ते तुम्ही बोललेलं तुम्हाला त्याची माफी मागितली. नाही मान्य काहीच झालं नाहीये. मान्य त्याच्या संदर्भात तो अतुल शहांचा आधी मग तुम्ही बोला. 30 तारखेला आणि आम्ही काही घाबरत नाहीये. ठीक आहे.
ठीक आहे ठीक आहे 30 तारखेला काय होतंय सुप्रीम कोर्टात आपल्याला बघायचं आहे, कारण सर्वच याचिका क्लब केल्या गेलेल्या आहेत. एकत्रित 30 तारखेला जी प्रशांत भूषण यांच्या याचिकेची सुद्धा सुनावणी आहे, त्यातच ही सुनावणी होणार आहे. हे बरोबर नाहीये ते त्यांनी एक्सेप्ट केलं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. गोपाळ तिवारी, वायनाडमध्ये आज मतदान आहे, राहुल गांधींसाठी मतदान होत आहे. राहुल गांधींनी वायनाडची निवड यासाठी केली की तिथं अल्पसंख्याक मतांची संख्या जास्त आहे, अशी टीका नरेंद्र मोदींपासून अमित शहा आणि भाजपच्या प्रवक्त्यांनी सुद्धा केली आहे. हे बिलकुल चुकीची टीका आहे. यांना ही जळजळ होतीये की ते तिथनं निवडून येऊ शकतात आणि त्याच्यामध्ये तिथे पण त्यांचं नेतृत्वाला मान्यता आहे. भाजपला साऊथ मध्ये किती जागा मिळतात हो, आणि हे हिंदी पट्ट्याशिवाय यांचं भाजपचं साऊथ पर्यंत, पण काँग्रेसचं नेतृत्व हे काश्मीर ते कन्याकुमारी, उत्तर ते दक्षिण आज ज्या संपूर्ण व्याप्त आहे त्या ठिकाणी त्यांची मान्यता आहे, त्यांची ऍक्सेप्टेबिलिटी आहे. आणि राहुलजींना त्या भागातल्या साऊथच्या लोकांनी आग्रह केलाय, तिथनं आग्रह पकडला म्हणून त्यांनी सांगितलं. आणि गोपाळ तिवारी, रॅली गोपाळ निघाली. तिवारी, तुमच्या पक्षाला वारसामध्ये सुद्धा ठिकठिकाणी बोला, स्वातंत्र्यपूर्व काळात झालेले गांधी भवन मिळालेले आहेत, त्यामुळे तुमचा पक्ष देशभर पसरलेला आहे. कारण गांधी भवन देशभरातल्या कोणत्याही तुम्ही भागात जा, गांधी भवन आहेत. त्यांचा पक्ष 1980 ला आलेला आहे ना, तो अभिमान आहे काँग्रेसचा. काँग्रेस पक्षाचा अभिमान आहे तो, त्याच्यात काय विशेष काय नाही ना. पण तुम्ही काँग्रेस आहे म्हणत नाही, सर्व तुम्ही अगदी 1885 पासूनची काँग्रेस धरताय. एवढी मोठी, तुम्ही 1969 पासूनची काँग्रेस धरा की काँग्रेस आहे. परंतु त्या ठिकाणी एवढा मोठा जनसमुदाय उपस्थित राहतो, त्यांची मोठी रॅली निघते. आणि अल्पसंख्याक हे भारताचे नागरिक नाहीयेत का? हे कुणी सांगितलं आपल्याला? अल्पसंख्याक असो बहुसंख्याक असो, हे देशाचे नागरिक आहेत. वायनाड हा भारताचा एक अविभाज्य घटक आहे. तो भारताच्या घटनेप्रमाणे भारताच्या प्रदेशात आहे, तो केरळमध्ये आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तिथल्या लोकांनी आग्रह धरलाय. साऊथ काँग्रेसली त्या ठिकाणी मान्यता आहे, त्या ठिकाणी पाठिंबा मिळतोय लोकांचा. आणि ही निवडणूक होण्याच्या अगोदरच हे यांचा ही जळजळ का होती यांना? पण भाजपचा उमेदवार समोर नाहीये ना, भाजपला वाटणार वायनाडमध्ये भाजपचा उमेदवार राहुल गांधींच्या समोर तुल्यबळ नाहीये, तेव्हा भाजपला खतखत वाटणार. बरोबर ना अतुल भाई शाह? 100% अगदी बरोबर आहे. पण साऊथ मध्ये भाजपचं त्या ठिकाणी पोच किती आहे, त्यांची त्या ठिकाणी ऍक्सेप्टेबिलिटी किती आहे, तिथं स्वीकार्यता नाहीये त्यांची. त्यामुळे ते उगाचच काही आणि हे जातीचं धर्माचं राजकारण करतायत. अतुल शाह वायनाड. नाही, अमेठी वर्ण तुम्हाला धक्का मारला, अमेठी वर्ण तुम्हाला काढलंय बाहेर की तुम्ही हरू शकता तिथे. आणि त्या वायनाड मध्ये काल सगळं फेटाळून लावलंय. आम्ही नाही म्हणत, पण तुम्ही अप्पीजमेंटच्या नावाखाली, आणि अहो तुम्ही ऐकून घ्या, ते वायनाड मध्ये हे जे धंदे आहेत ना, तुम्ही तिथे मंदिरात जायचं, इथे हे करायचं, हे लोकांना आता कळून चुकलेलं आहे. वायनाड मध्ये पण लोक त्यांना हरवतील बघा. अमेठी आणि वायनाड हे सगळे दोन्ही ठिकाणी राहुल गांधी ही सगळी श्रद्धास्थान आहेत ना, त्याच्यात काय विश्वास आहे. अहो श्रद्धास्थान तर महात्मा गांधींची एवढी श्रद्धा आहे ना, तर महात्मा गांधींनी सांगितलं होतं काँग्रेस पक्ष विसर्जित करा, पण तुम्ही गांधींना सोडत नाही, गांधींना आयडियल्स नको. तुम्ही सरकार देशाची जनता ठरवेल ना, आपण देशाची जनता ठरवेल काय काँग्रेस विसर्जित ठरवलंय ना. ठीक आहे ठीक आहे. आपल्यासोबत जयदा गायकवाड, आपल्याला अधिकार, देशाची जनता समर्थ आहे हे ठरवायला. ठीक आहे ठीक आहे. आपल्यासोबत जयदेव गायकवाड सुद्धा आहेत, देशाची जनता समर्थ आहे. जयदेव गायकवाड ठीक आहे. म्हणून काँग्रेस भाजपच नाही, यंदा तर महाराष्ट्राच्या निवडणुकीत शरद पवार गाजतायत, राष्ट्रवादी सुद्धा गाजते आहे. आणि असं म्हटलं जात आहे की जाणीवपूर्वक ते होत आहे. आणि शरद पवार सुद्धा खूप स्मार्टली गेम खेळतायत. ते जाणीवपूर्वक मोदी शहांवर टीका करतायत. अलीकडची त्यांची टीका आहे किंवा ते जे विधान आहे त्याचा परिणाम या निवडणुकीवर पडणार आहे असं म्हणतात, तसं बोललं जात आहे. ते म्हणजे मोदी आणि शहा हे आम्हाला इथं उखडायला आलेले आहेत, पण ते इतकं सोपं नाही, आम्ही काही कोणाकडनं उखडले जाणार नाही. तसंच आहे, काँग्रेस मुक्त भारत करता करता
काँग्रेस युक्त भाजप दिसते आहे. बोला. हॅलो हा बोला. हॅलो हा बोला. व्हॉइस नाही. ब्रेक होतोय, व्हॉइस हा, ब्रेक. ते थोडंसं गडबड आपण आहे. पाहिलं का अशी जे की 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा जो रोल आहे तो आपण जर पाहिला तर अतिशय जबाबदारीने या महाराष्ट्राच्या विशेषतः या आघाडीच्या उमेदवारांना एक निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं एक वातावरण निर्माण करण्यामध्ये पवार साहेबांनी अतिशय महत्त्वाचा रोल केलेला आहे. पहिल्यांदा तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या काही वेगवेगळ्या सीट्स आहेत त्या सीट्सकडे तुम्ही जर पाहिलं तर पवार साहेबांनी कशी वातावरण निर्मिती केली तर एकीकडे असं एक निराशाजनक चित्र होतं. एक तर मधल्या 1.5-2 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये एक आघाडीचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच एकत्र आले आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आपण पाहिलं की त्यांनी एक वातावरण केलं. आमच्या आमदार संघर्ष यात्रेच्या निमित्ताने हल्लाबोलच्या निमित्ताने एक महाराष्ट्रामध्ये जनतेला एक विश्वासात घेताना पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस केवळ एकतर्फी एका पक्षाची एक वातावरण निर्मिती केली नाही तर बरोबर काँग्रेसला बरोबर घेतले आणि अतिशय जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक त्यांनी हा खेळ खेळलेला आहे. एवढंच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे मतदारसंघ होते उदाहरण त्या मतदारसंघामध्ये देखील जे काही पक्षांतर्गत जे काही वातावरण होतं त्यामध्ये गटबाजी होते किंवा एकमेकाला विरोध होता, उमेदवारांच्या बद्दल एकमत होत नव्हतं. परंतु तुम्ही पहा पवार साहेबांनी अनेक मतदारसंघामध्ये आता ते नावं मी घेणार नाही पण अनेक मतदारसंघामध्ये पुन्हा जाऊन त्या ठिकाणच्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले असलेले अंतर्गत भेदभेद नष्ट करून अतिशय चांगलं उत्साहवर्धक वातावरण निर्माण केलं. आणि आपण पाहता की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस माडा घ्या, सातारा येतोय, अतुल शाह तुमच्याकडे येतोय. कोल्हापूर घ्या, कोल्हापूरमध्ये सुरुवात मोदींनी केलेली आहे. 1 मिनिट शेवटचं संपवतो. ऐका ना एक शेवटचं माझं संपू द्या. तर पवार साहेबांनी अतिशय जाणीवपूर्वक एक स्ट्रॅटेजी रणनीती म्हणून महाराष्ट्रामध्ये आघाडीचं वातावरण तयार करून आज आम्ही मला असं स्पष्टपणे सांगायचं अशीची की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एक आतमधून एक लाट देखील निर्माण झाली तर तुम्हाला आश्चर्य वाटतं का म्हणे अशा प्रकारचे रिझल्ट आहे. ठीक आहे. अतुलभाई शाह बघा हे जाणीवपूर्वक झालंय का की प्रचारामध्ये मोदी विरुद्ध पवार राजकीय द्वंद्व दिसत आहे. अक्षरशः म्हणजे इथपर्यंत वेळ आली की बारामतीच्या सभेत तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना जाहीर करावं लागलं की आम्ही काही नुरा कुस्ती पवारांबरोबर खेळत नाही आहोत, खरंच टीका करतोत, खरंच आरोप करतोय. पण यामध्ये झालंय काय? शिवसेना आणि काँग्रेस बाजूला पडली आहे महाराष्ट्रात, फक्त भाजप आणि राष्ट्रवादीचीच चर्चा आहे. खरं म्हणजे आता मगाशी राष्ट्रवादीचे प्रवक्ते जे काय बोलले मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो. पहिला पवार साहेबांनी सांगितलं तर मी निवडणूक लढणार नाही, मग माळामध्ये निवडणूक जाहीर झाली, मग ते परत त्यातनं विड्रॉ झाले. म्हणजे काय पवार साहेबांचं वर्चस्व तिथे खाली जमिनीच्या खाली काय नाही. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही एक झालेला आहात म्हणून तुम्हाला आता 15 वर्ष तुम्ही जे वाटोळं केलं या महाराष्ट्राचं त्याचं तुम्ही काही बोलत नाही. खरं म्हणजे लोक देवेंद्र फडणवीसांच्या मागे आहे कारण त्यांनी आल्या शेतकऱ्यांचं जर खरा प्रामाणिक कोणी कामाची सुरुवात केली असेल ना तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी. या महाराष्ट्रामध्ये पाण्याची टंचाई, गावोगावी जलयुक्त शिवार केलं, आम्ही कर्जमाफी केली आणि कर्जमाफी पण सायंटिफिक केली, तुमच्यासारखं नाही. इथे आमच्याकडे सगळा ऑनलाईन रेकॉर्ड आहे. तुम्ही आपल्या बोंबा करा पण शेतकऱ्यांना माहिती आहे त्यांचा हितकारी कोण आहे. त्यांचं हितकारी देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचं सरकार आहे. म्हणून आता जनताने तुम्हाला आणि सुसाईड तुमच्या काळात किती सुसाईड झाले त्या गावात जाऊन आम्ही ते त्याचं नियोजन केलेलं आहे. आणि तुम्ही काय म्हणता आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक झालं, बाकीचे प्रश्न नाही आहेत. देवेंद्र फडणवीसांनी नागरिक
अर्बन प्रश्न असतील किंवा रुरल, अर्बनचे काही प्रश्न नाही आहेत, सगळीकडचा विचार करून आज मुंबईसारख्या शहरामध्ये तुम्ही बघा काय डेव्हलपमेंटची कामं चालली आहेत. तुम्ही ते आमची युती सरकारमध्ये जे वरली सिलिंग तुम्ही ते करायचं होतं ना, तो पण तुम्ही तो केला नाही आणि 400 कोटीवरनं 1600 कोटी घेऊन गेले. इरिगेशन मध्ये घोटाळा, सिंचाईमध्ये घोटाळा, हे सगळं आमच्या सरकारने तसं काय उलटे तुमचे जे अधुरे काम होते ते आम्हाला ते पूर्णतेच्या मार्गी आम्ही लागलेलो आहे. आणि आज दुष्काळाची परिस्थिती असताना आम्ही त्याच्यावर मात केली आहे. टँकरनी पाणी पोचवतोच आहे, पण कुठे ती दुष्काळाची झरझर आम्ही लागू पडली नाही. म्हणून माझं म्हणणं एवढं आहे, शरद पवार साहेब आपले दिवस नाव आज संपलेले आहेत. लोकांना युवक प्रेरणादायी नेतृत्व पाहिजे आणि ते देवेंद्र फडणवीस गावोगावी जाऊन सांगतायत, त्यांच्या योजना सांगतायत, पुढे महाराष्ट्रासाठी काय वाटचाल करणार आहेत ते समजवतायत. हे नाही, हे पॉलिटिक्स करून घरामध्ये पॉलिटिक्स, लोकांच्या घरामध्ये पॉलिटिक्स करून आपलं ते तसं केलेलं नाही आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना नवीन एनर्जी, युवकांची पार्टी, युवक आमच्या मागे आहेत, महिला मागे आहेत आणि एक नवीन इंडिया जे नरेंद्र मोदींनी त्याची सुरुवात केली आहे त्याच्यामध्ये आज लोकांचं हे तुम्ही खूप झाले दिवस हे तुमचे हे फक्त रडगाणे करायचे शेतकऱ्यांचे, पण त्याचा उपाय काही करायचं नाही. तुम्ही 15-15 वर्ष या राज्यामध्ये इरिगेशनचा 70,000 कोटीचा घोटाळा केला, तर ते सगळं ते तुम्हाला महाग पडणार आहे. आणि जनता बघा 23 मेला या महाराष्ट्राचे सगळे खासदार एक मिनिट येतोय. अतुलभाई शाह तुम्हाला सांगू, मधल्या काळामध्ये फडणवीस सरकार मधल्या जवळपास 17 ते 18 मंत्र्यांवरती आरोप झाले, पण प्रत्येक मंत्र्यांना क्लीन चिट दिली गेली. अगदी मुख्यमंत्र्यांनी स्वतःला सुद्धा एका प्रकरणामध्ये क्लीन चिट घेतली. तुम्हाला असं वाटत नाही की यांच्यामधलं कोणीही कोर्टात जाऊ शकलं असतं, कोर्टात गेलं नाही, ईडीकडे पाठपुरावा करू शकले असते, ईडीकडे पाठपुरावा नाही, एसीबी कडे पाठपुरावा करू शकले असते, एसीबी कडे नाही, यांच्याकडे अतुलभाई शाह किंवा किरीट सोमय्या नाहीत असं तुम्हाला जाणवत नाही? ते आता हे बघा, मुख्यमंत्रींच्या इंटेन्शनवर महाराष्ट्राचा कुठलाही माणूस त्यांच्या इंटिग्रिटीवर डाऊट घेऊ शकत नाही. ही इज लुक्ड इनटू इट आणि त्याप्रमाणे ते पुढे गेले. पण ऑपोजिशननी करावं ना, केसेस करावं, आम्ही कुठे नाही म्हणतो, त्याला सरकार कोर्ट बघून घेईल. पण मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या क्रेडिबिलिटी बरोबर कोणालाच डाऊट नाही आहे आणि ते त्यांनी जे काही केलेलं आहे ते सगळं बघून ते त्यांना क्लीन चिट दिलेली आहे. हा, जयदेव गायकवाड उत्तर द्या. नाही काय आशिषजी यांनी अशा प्रकारे जे काही चर्चा केलेली आहे त्या चर्चेमध्ये त्यांचे सगळे जर मुद्दे लक्षात घेतले तर किती यांनी हे किती पछाडलेले आहेत. म्हणजे हे सत्तेवर आल्यापासून तर 5 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाराष्ट्रात काही केलं नाही, 15 वर्षात काही केलं नाही, हे बोलता बोलता यांची 5 वर्ष गेली आणि यांनी काय केलं हे सांगायला आता यांना वेळच मिळालेला नाही. आणि म्हणून तुम्ही पाहिलं की महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान येतात, भाजपचे अध्यक्ष येतात, महाराष्ट्रामध्ये विशेषतः बारामतीमध्ये पंतप्रधान येतात, भाजपचे अध्यक्ष येतात, शहा येतात, त्याचबरोबर अर्ध मंत्रिमंडळ येतं आणि फक्त बारामतीमध्ये आपण सुप्रिया सुळेंना कसा पराभव करू अशा प्रकारच्या वल्गना. जयदेव गायकवाड गेल्या वेळेस याही वेळेस बारामतीमध्ये नरेंद्र मोदींची सभा ऐन वेळी रद्द झालेली आहे, हे तुम्ही कसं विसरताय? याचा अर्थ त्यांना लक्षात आलेलं दिसतंय की आता आपला फारच हसू होण्याची शक्यता आहे. कारण मागच्या याचा अर्थ मतदारांना लक्षात आलंय बारामतीमध्ये येऊन असं म्हणायचं आहे का? बरोबर आहे, तुमच्या मताशी मी नाही, बरोबर आहे. बारामतीचे मतदार तुम्हाला सांगतो, बारामतीचे मतदार हे 72 मतदार आहेत आणि पवार साहेबांच्या वर ते कुटुंबामधले घटक असल्यासारखं मी हे बघा आशिषजी, मी बारामती मतदारसंघामध्ये खूप वेळा फिरलो आणि आता काल देखील परवा जाऊन आलो. बारामतीचे मतदार शेवटची जी सभा झाली एका कुटुंबासारखे लोक, हजारो लोक बसलेले होते आणि पवार साहेबांचा शब्द कानामध्ये जपण्याचा प्रयत्न करताना मी ते चित्र पाहिलं की बारामतीचा मतदार अशा प्रकारचे बाहेरचे लोक किती आले आणि त्यांनी काही वल्गना केल्या
तिथल्या मतदारांना ते कुठल्याही प्रकारचं आमिष दाखवू शकत नाही. अहो, या लोकांनी बारामती, म्हणजे तुम्ही पाहिलं, चंद्रकांत पाटील असतील किंवा अन्य काही लोक असतील, त्यांनी बारामतीमध्ये आम्ही हरवणार अशा प्रकारच्या ज्या वल्गना केल्या. आता आज तर तो क्रांतिकारक दिवस आहे. बारामतीचे आमचे बहादर मतदार त्यांना आज चोखपणे उत्तर देतील आणि आपल्याला त्याचं नंतर ठीक आहे, ठीक आहे. अतुल भाई शाह, दिसेल. एक तुम्हाला मान्य करावं लागेल, मधल्या या काळामध्ये निवडणुकीचं एक वेगळेपण हे सुद्धा आहे की केवळ मुख्यमंत्रीच नाही तर चंद्रकांत पाटील असतील, घेतलीच इतर म्हणजे तुमचे भाजपचे 100 मंत्री बारामती, नेते असतील, 100 बारामती ते राहायला सुद्धा पाहिजे देशात. खूप आक्रमक प्रचार करतायत. घेतली नुसता आक्रमक म्हणजे प्रचार. ते गोपाळ 100 तिवारी बारामती ऐकून घ्या, पाहिजे. थांबा की जरा, चर्चा चालली आहे ना, तुम्ही आजूबाजूला काय बोलताय. हा, अतुल भाई शाह, या निवडणुकीमध्ये एक वेगळं पण काय लक्षात, नाही नाही, ऐका जरा, अतुल भाईंना प्रश्न विचारतो. आशिषजी, हा, आशिषजी, बोला, बोलिए, बोला बोला अतुल शाह बोला. नाही नाही, हा प्रचार आहे ना नेहमी आक्रमकतेनेच, प्रचार हा आम्ही नेहमी आक्रमकतेनेच करतो. कारण निवडणूक, आम्ही कुठलीच निवडणूक इझिली घेत नाही. आक्रमक राहावंच लागेल. कारण ज्या पद्धतीने आज आम्ही काम केलं आणि कामाचं लोकांना सांगणार नाही तर कोणाला सांगणार. कारण हे काही काम करणार नाही, फक्त चौकीदार चोर आहे, चौकीदार चोर आहे, यांनी काही होत नाही आहे. फक्त तो एक, आणि त्याला पण तुम्हाला सुप्रीम कोर्टमध्ये तुम्हाला बोललेलं ते आमच्या गुजरातीमध्ये म्हणतात, थुकेलू चाटू पडेल, थुकलेलं ते चाटावं लागलं, असं तुमची स्थिती झाली आहे. अतुल भाई शाह, खरं तर मला प्रश्न वेगळा विचारायचा होता, पण त्या गोपाळ तिवारींच्या गडबडीत मी विसरून गेलो. ऐका ऐका ऐका, माझा प्रश्न असा होता अतुल भाई शाह, माझा प्रश्न असा होता की या निवडणुकीमध्ये फॉर एक्झाम्पल चंद्रकांत दादा पाटील घेऊया. चंद्रकांत दादा पाटील असतील, मुख्यमंत्री असतील, इतर भाजपचे नेते असतील, ते केवळ स्वतःचा आक्रमक प्रचार करत नाहीयेत, तर एका एका नेत्याची निवड करून त्या त्या भागात जाऊन त्या भागातला जो कोणी तुल्यबळ नेता असेल, मोठा नेता असेल, त्याच्यावर वैयक्तिक टीका करतायत. म्हणजे चंद्रकांत दादा पाटील काय म्हणाले कोल्हापूरमध्ये की मी गेले 3-4 दिवस बारामतीमध्येच होतो, पूर्ण बंदोबस्त करून आलो. तर अशा प्रकारची जी विधानं आहेत हे पहिल्यांदा होत आहे. म्हणजे तुम्हाला तर ते खूप चांगलं आठवत असेल की गोपीनाथ मुंडेच तेवढी धमक दाखवायचे, पण आता भाजपच्या प्रत्येक नेत्यामध्ये ती धमक आलेली आहे. नाही, त्याचं कारण आहे ना, कारण हे जे नेतृत्व आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या प्रकारे गिरीश महाजन असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, विनोद तावडे असतील, सगळ्यांना म्हणजे डिसेंट्रलायझेशन एका काळी नाही, ज्यांचं जे एक्सपर्टाईज आहे त्या तिथे, आणि अमितभाई शाह आमचे प्रेरणास्त्रोत्र आहेत. प्रत्येक बूथमध्ये काम करावं, त्या बूथचा एक एक कार्यकर्ता, त्याच्याबरोबर 10 कार्यकर्ते असावे बूथ प्रमुख बरोबर, आणि हे गावोगावी जाऊन कशी सायंटिफिक पद्धतीने ही निवडणूक, कारण लोकांचा आमच्याकडे आहे प्रतिसाद, पण त्याला सिस्टमॅटिक वेनी आम्ही ते त्याप्रमाणे कामं करतो. आम्ही कुठलंच काम म्हणजे साधं पार्टीच्या पब्लिक मिटिंगचं प्लॅनिंग पण ना, त्याचे पण आमचे उद्दिष्ट कळलेले असतात. म्हणून दिस इज अ व्हेरी सायंटिफिक. आणि निवडणुकी का व्यवस्थित नाही लढावी. अमित शाह नेहमी म्हणतात की कुठलीच निवडणूक तुम्ही इझिली घेऊ नका. जिथे आपल्याला 100% निवडून येणार आहोत तिथे पण आपण डोंट लिव्ह एनी स्टोन अनटर्न, म्हणजे कुठलाच प्रयास आपण, आणि म्हणून त्या पद्धतीने चंद्रकांत दादा गावोगावी जातील किंवा गिरीश महाजन गावोगावी जात असतील तर तो पक्षासाठी आणि युतीसाठी ते लाभदायक ठरणार आहे. अतुल भाई शाह, आता या निमित्तानं हेही सांगा की हा सुद्धा एक निवडणूक प्रचाराचा भाग आहे किंवा रणनीतीचा भाग आहे का की तुम्ही प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं तोंड मध्येच बंद केलं, त्यांना भाषणबंदी लागू केली. अगदी जालन्याच्या सभेत सुद्धा रावसाहेब दानवे बोलायला उठले अर्जुन खोतकरांनंतर, अमित शहानी उठून त्यांना खाली बसवलं की तुम्ही भाषण करू नका. ही भाषणबंदी रावसाहेब दानवेंना प्रचारामध्येच लावली गेली. तो सुद्धा एक निवडणूक रणनीतीचा भाग आहे. नाही 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 रणनीतीचा असं कोणीच कोणाला काय थांबवलं नाही आहे. काय कारण असतील, पण रावसाहेब दानवेंनी ज्या प्रकारे नेतृत्व 5 वर्ष या भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे, गावोगावी त्यांनी तो प्रचार करून
आणि असा अध्यक्ष ते तुम्ही असा खोटा आरोप करू नये. नाही नाही, आरोप कसला? अहो तिथं प्रत्यक्ष तसं झालेलं आहे. जालन्यामध्ये खुद्द त्यांच्या मतदारसंघात त्यांनी भाषणं केली नाहीत, कारण जेव्हा जेव्हा भाषण करायचे नाही नाही ते शहीदांच्या ऐवजी अतिरेकी म्हणायचे, आणि त्यामुळे असेल कदाचित. आणि हे कधी झालं तुम्हाला सांगतो, जेव्हा योगी आदित्यनाथांना प्रचार बंदीची नोटीस लागू केली ना, नाही नाही त्या दिवसापासून हे झालंय. नाही नाही, स्लिप ऑफ टंग ही कोणाची होत असते. स्लिप ऑफ टंग असेल ही कोणाची होऊ शकते. बरं, ठीक आहे ठीक आहे. आपल्यासोबत फारुख अहमद आहेत, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आहेत. फारुख भाई, या निवडणुकीमध्ये तिसरा फॅक्टर आहे, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी, आणि एक चौथा आहे तो एक्स फॅक्टर आहे, तो म्हणजे राज ठाकरे. आपण त्यावर नंतर चर्चा करू. पण जो तिसरा फॅक्टर आहे वंचित बहुजन आघाडी, आता सांगलीमध्ये तुम्ही तुल्यबळ उमेदवार दिलेला आहे, आणि सांगलीची निवडणूक खरंच खूपच रंगतदार आहे. म्हणजे सांगलीमध्ये काही होऊ शकतो, एनीबडीज गेम हा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे झालेला आहे. तसंच तुम्ही हातकणंगलेमध्ये किंवा माडामध्ये, त्याचबरोबर बारामतीमध्ये सुद्धा तुम्ही उमेदवार दिलेला आहे. वंचित बहुजन आघाडीने जर का सर्व मतदारसंघांऐवजी काही निवडक मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलं असतं, तर त्याचा तुम्हाला या निवडणुकीतच चांगला फायदा झाला असता, असं वाटत नाही का? कसं आहे, आता काही मोठे उमेदवार द्यायचं तर हे कोणासोबत आघाडीमध्ये उतरलो तर मुद्दा वेगळा आहे. परंतु वंचित बहुजन आघाडीनं यात एक स्पष्ट करतो की मी नांदेडच्या लोकसभा मतदारसंघाचा प्रवक्ता म्हणून काम केले, आणि स्वराज्य सेना आमची संघटना ही वनांतर संघटना आहे, ती समर्थनामध्ये उतरलेली आहे. अशा अनेक संघटना पक्ष यांना सोबत घेतल्यामुळं आमची शक्ती तुलनेनं एक तिसरी शक्ती म्हणून आम्ही उभी केली असा आमचा दावा आहे. कारण जे समाज, वंचित समाज आमच्या पाठीशी उभे आहे, त्यांची एकूण जी टोटल सत्ता ती दुसऱ्या कोणत्याही पक्षामागे जितकं सॉलिड मतदार उभा राहतो त्या तुलनेमध्ये आमचं कुठेही मतदार कमी नाहीये. त्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीनं एक तिसरी शक्ती म्हणून उदयास आलो, आणि ते आम्ही प्रूव्ह केलं की जेव्हा 48 उमेदवार घोषित केले तेव्हा वाटलं की हे सगळे उमेदवार जे देत आहेत ते आमच्या एखाद्या पक्षाचे मत खाण्यासाठी आहेत, अशी जी एक अफवा पसरवली ती या निवडणुकीच्या एकूण प्रक्रियेमध्ये ते आम्ही खोटी ठरवलेली आहे. आणि नेमकं कसं असते की कुठल्या कोणत्या उमेदवाराला कॅम्पेनिंगच्या दौरांमध्ये किती आपण वर आणतो किंवा जनता किती त्याच्या पाठीशी उभं राहते हे निवडणूक सुरू होण्याआधी ठरवता येत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की एकूण महाराष्ट्रामध्ये वंचित आघाडीची जी शक्ती आहे ती समोर आली पाहिजे, कारण या ग्राउंडवर पुढची रणनीती, कारण ही आघाडी लोकसभेत पुढची नाही आहे, ही वंचित बहुजन आघाडी ही पुढची विधानसभा लक्षात ठेवून बनवलेली आहे, आणि लॉंग टर्म मध्ये ही आघाडी राहणार आहे. त्यामुळे ती आपली शक्ती चेक करण्यासाठी आणि दाखवण्यासाठी यापेक्षा चांगलं काही संधी भेटली नसती. आणि तुम्ही बघितलं की अनेक मतदारसंघ असे आहेत की जिथे दोन्ही प्रस्थापित उमेदवारांना काटेची टक्कर देण्याचं काम वंचित आघाडीने केलेलं असल्यामुळं आणि अनेक ठिकाणी आमच्या विजयाची आताच जनतेमध्ये उत्साह आणि त्याची खात्री आहे. त्यामुळे हा मुद्दाच राहत नाही, आणि एक पर्याय हवाच, आणि ते पर्याय देणं महाराष्ट्राला गरजेचं होतं. त्यामुळं श्रद्धे बाळासाहेबांनी जे पुढाकार घेतलेला आहे ते बिलकुल अचूक पद्धतीनं त्यांनी निरीक्षण करून अचूक पावलं टाकून योग्य आपला निर्णय कसा योग्य आहे हे आम्ही कॅम्पेनिंग मध्ये सुरू केलेला आहे. निकाल आल्यावर धक्कादायक निकाल येतील आणि तेव्हा हे मान्य करा, विरोधकांना मान्य करावं लागेल. ठीक आहे. फारुख भाई, मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही 2014 मध्ये आप बरोबर होतात, तुम्ही आपची सुद्धा निवडणूक बघितली 2014ची. आता 2019 मध्ये तुम्ही वंचित बहुजन आघाडी बरोबर आहात. आप आणि वंचित बहुजन आघाडी जर का एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत की पक्ष संघटना नाही पण उमेदवार आहेत असं म्हटलं तर चुकीचं आहे? काय फरक आहे मग? नाही, आपचं तुम्ही एक मुद्दा आपण दुर्लक्षित करतोय की आपचं जे केंद्र होतं ते दिल्लीच होतं गेल्या लोकसभेमध्ये, पण दिल्लीमध्ये सत्ता आल्यावर ज्या पद्धतीने एक लाट आली होती त्या लाटेच्या आधारावर आपल्या निवडणूक लढवली होती. वास्तवता अरविंदला तेव्हा पूर्ण जागा लढवायच्या नव्हत्या, परंतु ते अंतर्गत काही निर्णय झाले आणि लढले होते. परंतु त्यामध्ये आणि वंचित आघाडीमध्ये फरक हा आहे की वंचित आघाडी ही महाराष्ट्रातच केंद्र आहे, पूर्ण नेतृत्व महाराष्ट्रातून असल्यामुळं आणि महाराष्ट्राच्या बळावर असल्यामुळं तुलनेनं आपला जे प्रतिसाद भेटला त्या तुलनेनं महाराष्ट्रामध्ये 19 मध्ये वंचित आघाडीला त्यापेक्षा अफाट असा प्रतिसाद भेटतोय आणि ते यशस्वी होणार. ठीक हा आहे, फरक मला ठीक आहे. जयदेव गायकवाड हसतायत म्हणून मी त्यांच्याकडे आधी जातोय.
जयदेव गायकवाड, तुम्हाला असं का वाटतं की वंचित बहुजन आघाडी मध्ये बहुजनांमधले वंचित येतात? तसंच वंचित बहुजन आघाडीचा दावा आहे की दलित सुद्धा आमच्याकडे आता एकगठ्ठा येऊ शकतात, किंवा MIM मुळे औरंगाबादमध्ये दिसतंय तसं की मुस्लिम सुद्धा वंचित बहुजन आघाडी सोबत आहेत. तरी तुम्हाला असं का वाटतं की बहुजनांमधले वंचित कोण हे स्पष्ट होत नाही, तोवर वंचित बहुजन आघाडीचं काही भवितव्य नाही, असं तुम्हाला का वाटतंय? नाही, वंचित बहुजन आघाडीबद्दल मी अशा प्रकारे म्हणजे त्यांनी वंचित बहुजन आघाडी हे हा काय कन्सेप्ट आहे हे वंचित बहुजन आघाडीने आपल्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला असेल. मला त्याच्यामध्ये एवढंच सांगायचं आहे की वंचित बहुजन आघाडी हा जर खऱ्या अर्थाने बहुजन समाजातल्या वंचितांचा समूह एक संघटित करण्याचा प्रयत्न असेल तर आज अशा प्रकारचे वंचितांना म्हणजे एक संसदीय राजकारणाचा विचार केला तर निवडून येण्याच्या दृष्टीने एक थर्ड फोर्स आता त्यांनी मान्य केलं की एक तिसरा फोर्स म्हणून उभा राहिला तरी देखील हा स्वतंत्रपणे आपण स्वतःच्या बळावर निवडून येऊ शकतो की नाही हा खरा प्रश्न अजून आहे. कारण जोपर्यंत ते प्रूव्ह करत नाही की आपण निवडून येऊ शकतो तोपर्यंत त्यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याची घाई करायला नको होती. मला स्वतःला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडीने सेक्युलर पक्षाबरोबर जर आघाडी केली असती तर सेक्युलर पक्षाची एक मोठी एकजूट झाली असती आणि तथाकथित हे जे भाजपवाले संघवाले किंवा मोदी शहांचं जे आहे या ठिकाणी आज केंद्रामध्ये राज्य आहे तर ते उलटून टाकायला जरा जास्त सोपं झालं असतं. परंतु वंचित बहुजन आघाडीने अशा प्रकारचा निर्णय केला नाही आणि तो केला असता तर निश्चितपणे सर्वात त्यांना देखील फायदा झाला असता आणि त्यांचे देखील काही उमेदवार निश्चितपणे निवडून आले असते. एवढंच मी या ठिकाणी बोलू शकतो. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आता पत्रकार परिषद घेत आहेत. पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. याचं कारण असं आहे की या पत्रकार परिषदेला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, तेलुगु देशमचे नेते चंद्रबाबू नायडू सुद्धा उपस्थित आहेत. त्याचबरोबर तृणमूल काँग्रेसचे एक खासदार सुद्धा उपस्थित आहे. राष्ट्रीय स्तरावरची पत्रकार परिषद आहे. शरद पवार नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. पण घेऊया एक ब्रेक.